आमच्या समाजामध्ये लग्नात कोणी सूत्रसंचालन करत नाही, येणाऱ्या पाहुण्याचा कोणी स्वागत करत नाही, हे आमच्या समाजामध्ये होतं. परंतु मी ते उलटाच करून टाकलं. मी 2-3 सरांनी मला घेऊन गेले लग्नात, तिथं सरांनी त्यांचे समाजामध्ये ते सूत्रसंचालन केलं. मी ते पाहिलं, सरांनी मला संधी दिली आणि मी माझ्या समाजामध्ये माझेच मित्राचे मुलाचं लग्न होतं. मी तिकडं माईक घेतलं आणि आलेल्या लोकांचं स्वागत केलं. बरेच लोकांनी बघितलं, अरे हे तर चांगलं बोलतोय, आपल्या लोकांमुळे आपली इज्जत वाढतीये. त्यांनी सांगितलं तुमचा नंबर द्या. मी नंबर दिलं. त्यांनी मला लग्नात बोलवलं. 2-3 लग्नात मी फ्री केलं. आत्ता माझ्याकडे येतात, तुमची डेट द्या, आमच्या मुलांचं लग्न ठरवायचं, तुमच्याकडे आहेत का ते डेट? आणि मी ते डेट देतो. मग त्याच्यानंतर ते हॉल बुक करतात, ते घेतात आणि मला 15,000चा पाकिट कोणी देतात, कोणी 10,000चा पाकिट. म्हणजे हे एक्स्ट्रा इन्कम माझी चालू झाली. हे मला माहित नव्हतं, परंतु हे शिकल्यामुळं झालं. आणि मी माझा शैलीचा उपयोग केलं की चला आता आपल्याला संधी मिळाली तर मी तिथं वापरलं. आज अशी परिस्थिती झाली आहे की आमच्या समाजामध्ये कोणाचा बड्डे असेल ते बड्डे साजरा करत नव्हते, परंतु आज बड्डेला मला बोलवतात की तुम्ही या, सूत्रसंचालन करा. आणि एकदा असंच बड्डे होतं आणि त्या बड्डेमध्ये मी गेलो. एक नगरसेवकाचा होता, गफूर पठाण म्हणून आहे कोंडव्याचा, त्याचा बड्डे झाला बिलं आणि अनेक लोक आली. तिथं मी सगळ्यांचे नाव घेतलं. महादेवांना बाबर आमदार होते ते आले, तिडेकर आले, सगळ्यांचे नाव घेतलं आणि शेवटी सगळेजण आले होते. तेव्हा मी सांगितलं कि आज हमसे गफूर भाई पठान इनके जन्मदिन के मौके पर हम सब यहाँ पर जमा हुए। मैं गफूर भाई पठान के बारे में कहूँगा कि बैंक में व्यवहार करने के लिए लगता है चेक, बैंक में व्यवहार करने के लिए लगता है चेक। गफूर भाई का स्वभाव लाखों में एक, और अब हम इनके जन्मदिन के मौके पर काटने वाले हैं केक। इथं वातावरण तिकडं गरम झालं, अनेकांनी टाळ्या वाजवले आणि त्या ठिकाणी सुद्धा ते महादेवांना बाबरांनी माझा नंबर घेतलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या बर्थडेला या आणि तिथं सूत्रसंचालन करा. मी तिकडं गेलं, त्यांच्या बर्थडेचा मी हे केलं पूर्ण. त्यांनी 27,000 रुपये मला दिले. म्हणजे एक्स्ट्रा इन्कम कशी झाली हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर सरांनी आम्ही शिरूरला क्लास केलं. शिरूरला मी दर बुधवारी जायचो, म्हणजे पुणे शहरापासून 60 किलोमीटर ते अंतर होतं. मी माझी 4 व्हीलर घेऊन जायचो. माझ्या बिझनेसचा नुकसान व्हायचं आणि मी विचार करायचो मला ह्याचा उपयोग काय होणार आहे. परंतु आज समजलं जे मी खर्च केलं ते खर्च नाही, ते इन्व्हेस्टमेंट होतं. आणि इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आज मला पैसे पण मिळतात, माझी प्रसिद्धी होती, अनेकांच्या लोकांच्या मोबाईलमध्ये माझा नंबर गेला. हे कशामुळे झालं तर फक्त भाषणाच्या माध्यमातून झालं. आणि आमच्या समाजामध्ये एवढा चांगला म्हणजे मराठीमध्ये भाषण करणारा कोणीच नाही. म्हणजे पूर्ण प्लॅटफॉर्म माझ्यासाठी रिकामाच आहे. कुठेही गेला, अरे मराठीमध्ये भाषण करायचं, चला समीर भाई. तर असं माझा ह्या भाषणाच्या माध्यमातून खूप फायदा झाला. म्हणून मला सांगायचे मित्रांनो की ही कला खूप मोठी कला आहे. आपण ह्याला समजून घ्या पहिल्यांदा. कारण आपण विचार करू नका हे शिकल्यानंतर काय होईल, तुम्हाला काही प्राप्त होऊ शकतो. आपण विचार सुद्धा केलं नाही ते होऊ शकतो. आज आपण पाहिलं असेल, मगाशी यांनी उदाहरण दिलं, IPS होण्यासाठी आपली मुलं 20-20 वर्ष अभ्यास करतात आणि त्याच्यातनं काही लाख मुलं परीक्षेला बसतात. त्याच्यातनं 1000 लोक ते निवडतात, परीक्षेमध्ये पास होतात. आणि जेव्हा ते पास होतात ते ड्युटीला लागतात, ते आपल्यासारखे नेत्याला सल्यूट मारतात. आज तेच नेता होण्यासाठी हे आपल्याला मार्ग मोकळा मिळालेला आहे. जर आपण इथं व्यवस्थित मध्ये भाषण शिकलो तर उद्या हे आपले साहेब, बल्लाळ साहेब आमदार होतील. आणि चांगलं भाषण करण्यामुळे त्यांना आमदारकी पद मिळतीच आहे, परंतु त्यांना मंत्रालयामध्ये सुद्धा मंत्रीपद मिळाला तर मानवाचं नाव होईल, आपल्यासारखे समान मित्रांचं नाव होईल. हे खूप मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळालेला आहे. जेवढे चुका होतील युद्ध करा, काय बोलायचे ते बोला, होऊ द्या चुका, परंतु घाबरायचं नाही. ते चुका सुधारण्यासाठी आपल्याला इथं संधी आहे. येणारा काळ आपली वाट पाहतोय. आता मगाशी आपल्याला विषय दिलेला होता, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. वामन पैचा हा शब्द आहे, म्हणून मी त्याच्यात बदल केलेला आहे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार नाही, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे माणूसच आपला आयुष्य घडवू शकतो. मला सुद्धा नसीबवर विश्वास नाही. आपण जे करेल तेच आपल्या सोबत येतो. तुम्ही कोणाची मदत करा, निसर्ग त्याची दखल घेत असतो. म्हणून सांगतो, आयुष्यामध्ये कोणाचा वाईट करू नका आणि आपला सुद्धा वाईट होऊ देऊ नका. आपण काय आहे हे समजून घ्या आणि त्याच्या हिशोबाने आपण काम करा. एवढंच या निमित्ताने सांगतो. मी आज या साधू संतांची भूमी नाशिकमध्ये आलो. तुम्ही मला या ठिकाणी संधी